अंतरीची धावे बाह्य ओढेओढी मराठी संत साहित्यात शेकडो वर्षापूर्वी व्यक्त केलेला हा विचार आजच्या राष्ट्रवादीच्या राजकारणाला अगदी तंतोतंत लागू पडतोय. मनात एक असतं पण परिस्थिती वेगळ्या दिशेने खेचत असते. मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या काय चाललंय? असं म्हणतात की राजकारणात कुणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि मित्रही नसतो. पण सध्या अजित पवार गटातील घडामोडी पाहून भल्या भल्यांनाही चक्रावून जावे लागेल. वरवर शांत वाटणाऱ्या या पक्षात सध्या एक असा भूकंप येतोय ज्याने थेट दिल्लीपर्यंतचे धाबे दाणानलेत. निमित्त ठरलंय ते एक पत्र आणि त्या पत्रात लपलेला लेटर बॉम्ब. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. मी विठ्ठल साबळे आणि तुम्ही पाहतात बाई माणूस. विषय असा आहे की पक्ष अध्यक्ष सुनित्रा वहिनींनी थेट निवडणूक आयोगाला एक पत्र धाडलंय. 10 मार्च ही गोष्ट. या पत्रात त्यांनी असं काय लिहिलंय की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंची झोप उडाली. वहिनींनी स्पष्ट सांगितलंय की अजितदादांच्या निधनानंतर म्हणजेच 28 जानेवारी ते 26 फेब्रुवारी या काळात झालेला कोणताही पत्रव्यवहार अधिकृत मानू नका. थोडक्यात काय तर या काळात पटेल आणि तटकरेंनी जे काही निर्णय घेतलेत किंवा आयोगाला जे काही सांगितलं त्यावर वहिनींनी फुली मारली. एवढंच नाही तर आयोगाला दिलेल्या नेत्यांच्या यादीत या 2 बड्या नेत्यांच्या नावापुढे त्यांचं पद लिहायचंही वहिनी विसरल्या. आता हे विसरणं होतं की मुद्दाम केलेलं दुर्लक्ष? इथेच तर खरी मेक मारली गेलीये. आता तुम्ही म्हणाल वहिनी अचानक असं का वागल्या? तर त्याचं कारण आहे 16 फेब्रुवारीचं ते गुपित पत्र. झालं असं की अजितदादांच्या निधनानंतर काही दिवसात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी वहिनींना अंधारात ठेवून आयोगाला पत्र लिहिलं होतं. त्या पत्रात त्यांनी मागणी केली होती की राष्ट्रीय अध्यक्षाप्रमाणेच कार्याध्यक्षांनाही अधिकार द्यावेत. हे जेव्हा पवार कुटुंबाला आणि खास करून पार्थ पवारांना समजलं तेव्हा घरात ठिणगी पडली. आमचा पक्ष आणि आमची माणसं असताना हे अधिकार बाहेरच्यांकडे कसे जाणार? हा तो वादाचा मूळ मुद्दा. इतकंच नाही तर अलीकडे 29 एप्रिलला सुनित्रा वहिनींनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या नव्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांची नावेच नसल्याने पक्षात एकच खळबळ उडाली. त्यामुळे वरिष्ठ नेते जाणीवपूर्वक डावलले गेले का असा सवाल उपस्थित झाला. मात्र सुनित्रा पवार यांनी पुढे येत हे सर्व आरोप फेटाळले आणि ही केवळ तांत्रिक चूक असल्याचं स्पष्ट केलं. पण राजकारणात प्रत्येक चूक ही फक्त चूक असतेच असं नाही. कधी कधी ती मोठ्या बदलांची चाहुलही ठरते. हा राडा फक्त पदापुरता किंवा पत्रापुरता मर्यादित आहे असं समजू नका. यातला सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे पक्षाची तिजोरी. पक्षाचा 1 रुपया जरी बँकेतून काढायचं असेल तर त्यावर प्रफुल्ल पटेलांची सही लागायची. पण आता पवार माय लेकरांनी असा काय चक्रव्यूह रचलाय की पटेलांच्या हातातून तिजोरीची चावीच काढून घेतली. 29 एप्रिलला जी नवी यादी आयोगाकडे गेली त्यानुसार आता बँकेचे सर्व अधिकार सुनित्रा वहिनी, पार्थ पवार आणि जय पवार या तिघांच्याच हातात आहे. विशेष म्हणजे जय पवार आता स्वतःची खजिनदाराची जबाबदारी सांभाळणार आहेत. म्हणजे पक्षाचा फंड कुणाला द्यायचा आणि कुठे खर्च करायचा याच्या सर्व आर्थिक नाड्या आता फक्त पवार कुटुंबाच्या खिशात आहे. पटेलांना असं आर्थिकदृष्ट्या पॉवरलेस करणं हीच या संघर्षातील सर्वात मोठी खळबळजनक खेळी मानली जाते. यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुनील तटकरे यांनी केलेलं विधान. विलिनीकरणाचा मुद्दा पुढे आला होता. पटेल यांनी मध्यंतरी म्हटलं होतं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर मला काहीच अडचण नाही आणि त्यातच भर म्हणून काल म्हणजेच 12 मेला ते थेट सिल्वर ओकवर शरद पवारांना भेटायला गेले. जरी ते म्हणत असले की ही साधी भेट होती तरी राजकीय गटात चर्चा सुरू झाली आहे. जर अजितदादांच्या पक्षात सन्मान नसेल तर मग मूळ घरी परतलेलं काय वाईट? तटकरेंची ही चाल म्हणजे पवार कुटुंबाला दिलेला एक सूचक इशाराच मानला जातोय. आमदार रोहित पवारांनी तर थेट यामध्ये बॉम्ब टाकलाय. रोहित पवारांच्या दाव्यानुसार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे त्यांच्यासोबत तब्बल 22 आमदारांना घेऊन भाजपमध्ये विलिनीकरण करण्याच्या तयारीत आहेत. विचार करा, जर हे 22 आमदार गेले तर अजितदादांच्या गटाचं अस्तित्व काय उरेल? आणि रोहित पवारांचा हा दावा फक्त हवेत नाहीये, कारण त्याची पहिली ठिणगी आता पडली आहे. राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे खंबीर प्रवक्ते आणि सरचिटणीस आनंद परांजपे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ज्या नेत्याने आजवर पक्षाची बाजू खंबीरपणे मांडली तोच नेता आता बाहेर का पडलाय? चर्चा तर अशी सुरू आहे की परांजपे आता कोणत्या वाटेवर जाणार? ते रोहित पवारांनी म्हटल्याप्रमाणे भाजपमध्ये जाणार की पुन्हा शरद पवारांच्या तुतारीचा आवाज बुलंद करणार? एका बाजूला 22 आमदारांच्या भाजप प्रवासाची चर्चा आणि दुसऱ्या बाजूला परांजपे सारख्या बड्या पदाधिकाऱ्याचा राजीनामा. हे बघितल्यावर असं वाटतंय की राष्ट्रवादीच्या घड्याळात आता धोक्याची घंटा वाजली आहे. पण एक आहे, सध्याच्या घड्याळाच्या चिन्हावर निवडून येण्याची भीती या आमदारांना वाटते आणि पक्षात होणारी घुमसट त्यांना भाजपच्या वाटेवर घेऊन चाललीये
असं दिसतंय. तर मित्रांनो, सद्यस्थिती काय आहे? तर राष्ट्रवादी आज पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर उभी आहे का, असा प्रश्न पडतोय. एकीकडे पवार कुटुंबाला स्वतःचं वर्चस्व टिकवायचंय, तर दुसरीकडे जुन्या जाणत्या नेत्यांना आपलं अस्तित्व वाचवायचंय. सुनेत्रा वहिनींचं ते एक पत्र संपूर्ण पक्षाची दिशा बदलणार ठरणार आहे. आता हे 22 आमदार खरंच भाजपमध्ये जाणार, की पटेल तटकरे पुन्हा शरद पवारांच्या सावलीत परतणार, की सुनेत्रा वहिनी या सर्वांना रोखण्यात यशस्वी होणार, हे येणारा काळच सांगेल. बाकी तुम्हाला यावर काय वाटतं, आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.